आता चालू आहे दांडिया इथे महादेवाचं मंदिर आहे नीलकंठेश्वर। हे बघा एंट्री फी आहे दांडिया। हे बघा एंट्री फी 50 रुपये। आतमध्ये आता मी सर्वेवरून घरी चाललेली आहे। रात्री 10 पर्यंत आहे। अजून चालू नाही आहे, आता लोक येतात अजून चालू आहे। माझी सायकल ठेवलेली आहे, मी चाललेली आहे आता घरी। मला स्वयंपाक करायचा आहे, मला दांडे खेळता येत नाही आणि मग मी नाही जाणार नाही आहे। मला नाही येत एवढं, गल्लीत असताय खेळायचं असेल तर मिस्टरांसोबत खेळते मी। इथे उभारत होते आणि मग इथे अडचण आला म्हणून तिकडे कोपऱ्यात उभारत होते। लोकांनी तिथे कोपऱ्यात उभं केलं, त्यांना तिथे होतात गिऱ्हाईक, पण जिथं व्हायचे लक असेल तर हे बघा हे नाही इथे बसले होता वर राहतात तिने आणि इथे बसतात खाली। टोमॅटो कसं किलो? टोमॅटो कसं किलो? आता मंदिराचा आवाज येत आहे, मी चाललेले आहे घरी। इकडे एकदा विचारूया मग। दांडिया खूप जण खेळत असतील आणि गेले लेकरही खेळायला। आणि दांडिया खेळू नये असं काही नाही, आपल्यासाठीच असतं, म्हणजे आपल्याला एक चेंज वाटावं म्हणून। पण आपली एक संस्कृती आपण विसरत चाललो। म्हणजे आता येताना मी दांडियाचं शूटिंग काढलं ना तुम्हाला दाखवलं, म्हणजे आता ना ज्यांचं वय आहे ना आणि जे कामाला जातात तर त्यांचं आपण काही बोलू शकत नाही, पण त्यांना उपास होत नाही। तुम्ही उपास केलं तरच भक्ती केल्यासारखं ते असं नाही, पण काही संस्कृती असते आणि प्रत्येकांचं काही ना काही त्याच्यामध्ये ना इन्व्हॉल्वमेंट घेतलं ना, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, पण संस्कृती एकच आहे, आपली भारतीय संस्कृती एकच आहे। तर काही कारणाचं प्रत्येकाचं रूढी आहे, परंपरा आहे, काही ना काही त्याला कारण आहे, आपण उपवास वगैरे का करतो। तर आणि कवराईला ते फुगड्या वगैरे कसं खेळतात ना, तसं आताही काही जण बसवतात, असं हत्तीला बसवतात मध्ये आणि बाजूला रांगोळी काढून सगळे असं गोल गोल रिंगण घालतात, फुगड्या खेळतात वगैरे। आता नवरात्री सुद्धा म्हणजे याच्याहून एकत्र येणं जमतंय, म्हणजे आपण आजूबाजूलाच असून सुद्धा बोलत नाही, मग एकत्र सगळेजण गाठी भेटी होते, एकत्र मिळणं होतं, हळदी कुंकवाचं कार्यक्रम होतं, त्याच्यातनं एक आपल्याला म्हणजे एक नातेवाईकांचा ओलावा मिळतो आणि मैत्रिणींचा ओलावा मिळतो, प्रेमाचा एक चेंज वाटतं आणि खूप मन फ्रेश वाटतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना 9 रूपं मानतो आपण, जसं लग्नाच्या आधी असलं तर ती कुवारी आणि कुमारिका आणि नंतर ना सवासणी, आणि प्रत्येकांचे आता आलेले 9 दिवस आपण स्वागत करायचं आणि दूध वगैरे द्यायचं। आणि काही नसेल तर आपण फक्त थोडंसं पाणी साखर दिलं तरी चालतं, हळदी कुंकू लावायचं विसरायचं नाही। तर असं तर मला वाटलं
मग ते दांडियाचं बोलत होते ना मी, तर ते फोटोच काढत आहेत नुसतं. तर त्यांनी म्हणत ते फोटो नंतर ना काढूया, आपण खेळूया. खेळायचं पण कसं म्हणजे इतकं बेभान होऊन खूप आनंद लुटत होतं. मग आता मी जर खेळायला गेले दांडिया, मला येत नसेल तरी मग मी इकडे लेकरांना रडवायला आणि तिकडे खेळायला गेलो तरी आनंद तर म्हणजे कर्म तर चुकतीलच आणि घरीला नवऱ्याचा ओरडा तर मिळेल, कर्म पण चुकतील आणि त्याच्यातून एक थोड्या वेळाचाच आनंद मिळेल. पण एक आईचा ओलावा असतो ना, ते आपण चुकलं सारखं मन सांगत असतं. तर कामाला जाताना खूप वेळेला मुलांकडे लक्ष असतं आणि त्यांना घेऊन जाणं म्हणजे पण ना तर ते खेळूनच देणार नाही असो. हां, तर व्हिडिओला एक लाईक करत जावा. आणि तुमचं काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही दांडे खेळायला जाऊ शकत असाल. खूप जणांचं नातेवाईक नसतात इकडे, बाहेरगावी असतात. इकडे फक्त नवरा बायको हम दो हमारे दो राहत असतात. तुमचं काय नक्की सांगा आणि प्लीज शेअर करायला विसरू नका आणि मला सपोर्ट करत जा. तुम्ही कोणकोणते सिद्धपुंजिका स्तोत्र किंवा ते कुंकू घालतो ना आपण, ते काय काय करत आहात तुम्ही, कुंकुम तिलक आणि दुर्गा सप्तशती काय वाचत आहात, तुम्ही सेवा काय करता, तुमच्या काहीतरी अडचणी असेल तर अनुभव असतील तर 72 76 28 26 72 या नंबरवर कळवा. श्री स्वामी समर्थ माऊली चांगली विद्यार्थी आमची पूर्ण सेवा करून घ्या. आम्हाला सुखी समाधानी आरोग्य समज चांगला शिकवतो. तुमचे नमस्कार.